नमस्कार, मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करते. कसे सर्व मजेत ना. देवाची पूजा करून आता निघालो आम्ही गावी शिमग्यासाठी, होळी आणि ह्याच्यासाठी. चला आपण भेटूया. आम्ही चाललेलो आहे गावी कोकणात होळीसाठी. आता होळी होऊन गेली पण व्हिडिओ टाकायची राहूनच गेली. आता आम्ही उरण नाक्यावरून जात होतो. म्हणजे आम्हाला रायगड बाजारला जायचं होतं, भाजी वगैरे घेऊन जाणार होतो. कारण महाडमध्ये आतमध्ये शिरणार नव्हतो आम्ही, म्हणून तर बोलली रायगड बाजारमधून भाजी घेऊन जाऊया. मग तिकडनं भाजी वगैरे सर्व घेतली आणि मग निघालो. आणि इकडे बघू शकता तुम्ही ह्याला कर्णाला आलेलं आहे आणि ते माकड पण दिसत आहेत वरती जे लागलेलं आहे ग्रीन कलरचं. तिथे माकड वगैरे दिसले. नंतर मग आम्ही थोड्या टायमासाठी नाश्त्यासाठी थांबलो, पण नाश्ता का व्यवस्थित म्हणजे असा चांगला नव्हता म्हणून काय आम्ही हे केलं नाही, शूट केलं नाही तिथलं. म्हणजे ते कट केलं. आणि मस्त असे रस्त्याच्या बाजूने झाडं बघू शकता फुलांची अशी लावलेली आहेत. आणि मग ट्रॅफिक पण भेटली आम्हाला माणगावला आणि इथे ट्रॅफिक भेटली हे बघू शकताय. आणि ते आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो पण काय नाश्ता व्यवस्थित नव्हता, म्हणजे चवच नव्हती त्याला अजिबातच. आणि इथं मुलांचा झोपाळा दिसला, मग त्या झोपाळा खेळणं चालू झालं. आणि इकडे ट्रेन आलेली आहे बाजूनी. आणि आम्ही लवकरच पोचलो, म्हणजे 11 वाजताच पोचले. सकाळी लवकर निघालेलो आणि पोचून मग जेवण वगैरे बनवलं. आणि मग संध्याकाळी पुरणपोळीचा बेत होता, होळी होती म्हणून. तर इथे मी धणे, बडीशेप, सफेद तीळ, जिरं, खोबरं, दालचिनीचा एक तुकडा हे सर्व भाजून घेतलं. आणि पुरणपोळी कटाच्या आमटीसाठी मी हे केलं. आणि इथे जिरं मोहरी घातलेलं आहे. इथे येळवणी काढलेली आहे पुरणासाठी. कढीपत्ता घातलेला आहे भरपूर असा. आणि जे वाटलेलं वाटण होतं ते घातलं आहे. आणि ते मस्त तेलामध्ये भाजून घेतलं आहे. मसाला तिखट मसाला घातला आहे, हळद घातलेली आहे, परत भाजून घेतलं आहे. थोडंसं येळवणीचं पाणी घातलं आहे मसाला चांगला परतण्यासाठी. आणि नंतर मग जे येळवणी घेतलेला काढलेला तो घातला आहे. आणि मस्त असा कट आलेला आहे, तुम्ही लास्टला बघू शकाल. एकदम भारी असा लाल भडक अशी कटाची आमटी आणि मस्त झालेली कटाची आमटी. थोडं मीठ कमी होतं कारण येळवणी करताना म्हणजे हे केलं तेव्हा मी काढलं पाणी, तेव्हा पाणी टाकलेलं म्हणजे मीठ टाकलेलं, पण नंतर अजून थोडं कमी पडलं. आणि मस्त असा कलर आलेला आहे आमटीचा. आणि पुरण मी वाटूनच घेऊन गेलेली, म्हणजे तिकडे जाऊन गडबड नको म्हणून. आणि मैद्याच्या पुरणपोळ्या केलेल्या, अर्धा किलो मैद्याच्या पुरणपोळ्या केलेल्या. आणि पुरण एवढं घेऊन गेलेली मी, म्हणजे एक डब्यामध्ये घेऊन गेलेली. रात्रीच इकडनं मुंबईवरून वाटून घेऊन गेली आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवलेलं. आणि मस्त अशा पुरणपोळ्या केलेल्या मैद्याच्या. आणि मस्त अशा टम्म फुगत होत्या सर्वच पुरणपोळ्या. आणि भरपूर अशा झालेल्या पुरणपोळ्या, म्हणजे जवळपास 25 ते 26 झालेल्या जवळपास. एवढ्या जास्त काय अशा म्हणजे मोजायला जमल्या नाहीत, मुलांनीच मोजल्या. आणि असं अशा प्रकारे पुरणपोळे सर्व व्यवस्थित अशा करून घेतल्या. आणि मग आमच्या घराच्या बाजूलाच शेतामध्ये तिथे होळी केली जाते, म्हणजे होम पेटवला लावला जातो आहे. आणि नंतर मग 12 वाजता दुसरे मोठे सानेवरती तिथे केला जातो. आता ही पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे मस्त अशी बघू शकताय. आणि तूप लावलेलं आहे पुरणपोळीला. आणि अशा पुरणपोळ्या केलेल्या आहेत अशा प्रकारे मस्त नरम मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या झालेल्या. गव्हाच्या पुरणपोळ्या पण मी केलेल्या, व्हिडिओ आपली अपलोड केलेली आहे गव्हाच्या पुरणपोळ्यांची होळीच्या अगोदरच. आणि मस्त अशा ह्या पण पुरणपोळ्या झालेल्या बघू शकता. सर्व पुरणपोळ्या फुगतात आहे. आणि गावाला कोकणात म्हणजे ह्याला आपल्या शिमग्याला जायची मजाच वेगळी असते, म्हणजे तो एक उत्साह असतो तो अजूनपर्यंत म्हणजे हेच नाही. दिवाळीला एक ठीक आहे, दिवाळीला नाही जाऊ शकत, पण गणपती आणि शिमगा हा सुटतच नाही म्हणजे गावाला जायचं म्हणजे. आणि बघू शकता एवढ्याशा पुरणपोळ्या केलेल्या. आणि अजून यातल्या 2-3 पुरणपोळ्या म्हणजे अगोदरच दिलेल्या बाजूला. इथं पिवळी बटाट्याची भाजी करते, जिरं मोहरी घातले, यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची याची पेस्ट केलेली आहे, कांदा घातलेला आहे याच्यामध्ये चिरून, आणि हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. आणि इथे बटाटे शिजवून असे काप करून घेतले, त्याच्यामध्येच कोथिंबीर घातले. बटाटे चांगले परतून घ्यायचेत
आणि पिवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि मटकीची भाजी केलेली मी. अजून यामध्ये पापड आणि फेणी तळलेली, कटाची आमटी, पुरणपोळी, भात असं बनवलेलं. आणि आता पुढे तुम्ही बघाल की होळीच्या म्हणजे होळी लावताना कसं बरं ना. हो बरेच हो. कधी आला? सकाळी 11 वाजता. भैयू गेला काय? काटा टुकला जाऊ नकोस इकडे हे इथे. बघू तू बघू निघाला. बूट घालून फिरू शकतो तिकडे असं आग लावल्यावर. बूट कुठे तिकडे आग लावल्या फिर हळू जा. आई धर तांदूळ घाल. जा फिर जा गोल गोल. पार्का गेलाय ना. इथे दुसरा दिवस रंगपंचमीचा दिवस. सकाळी उठल्यानंतर गावातली सर्व मुलं धुळवट घेऊन आलेलीत, म्हणजे जे होळीमध्ये आपण जे राखा असते ते घेऊन आलेलीत. आणि मुलगा जात होता तिथे आणि सर्व मुलांनी तिथे त्याला सर्व हे केलं, रंगपंचमी अशी खेळली. आणि हा कलर वगैरे घेऊन जात होता तर बोललेत का आपला गावठी कलर आहे तो कलर नको घेऊ म्हणून. तर आणि नंतर मग तो पण पुढे गेला त्यांच्याबरोबर आणि छोटा मुलगा गेला तर त्याला रडायला आलं की मला हा कलर कशाला लावला म्हणून. तर आणि अशा प्रकारे रंगपंचमी साजरी केली. तिकडनं तो आल्यानंतर दोघांनी अंगणामध्ये पिचकारी आणि हे घेऊन गेलेले कलर ते दोघांनी एकमेकांना भिजवलं आणि घरी रंगपंचमी साजरी केली इथे. आणि इथे मम्मी झाडू मारते. आणि इथे पप्पांना पण मी कलर लावलेले. पप्पा देवासाठी फुलं काढत होते अंगणातून. आणि इथे तो आल्यानंतर गौरव इथे मी त्याला कलर लावला आणि अवतार बघा काही करून आलेला पूर्ण असा. आणि नंतर त्यांनी पण मला कलर लावला. आणि हे बघा ह्याचं पण अवतार बघा. आणि दोघांचं चाललेलं पिचकारी खेळणं हे बघा. आणि ते आहेत ते पाईपाने यांना भिजवत होते, हे पिचकारीने त्यांनाच भिजवत होते. आणि इकडे टपच काढलेला, टपामध्येच हे केलेलं. आणि नंतर मग आम्ही चाललेलो माहेरी, म्हणजे रंगपंचमी झाल्याने दुपारी आम्ही निघालो महाडमधून कोल्ड कॉफी प्यायला. इथं मस्त अशी कोल्ड कॉफी असते. महाडमध्ये आल्याने कोल्ड कॉफी, संगीता, अमरपेय, आईस्क्रीम नाही खाल्ली तर मग काय फायदा.
वडापाव तर म्हणजे नाही सहसा तिकडे आतमध्ये जात, पण कोल्ड कॉफी असते. आणि इकडे आमचे माहेरचा देव आहे आमचा काचले, तर इथे माहेरचं हे केलं. आणि नंतर मग इकडे परत सासरचं इकडे लेझिम वगैरे खेळलेलं आहे, चांडोळ बुद्रुक आमचं गाव. आणि इथे सर्व असे खेळत होते म्हणजे लेझिम पाणी. आणि इथे आमच्या घरी पालखी आलेली आहे, आमच्या दारात म्हणजे देव आलेले आहेत. आणि मस्त असं म्हणजे पालखीचे पाय वगैरे धुणं वगैरे चाललेलं आहे. पालखीचे पाय धुवून आतमध्ये घेतली जाते आणि सर्व अंगणामध्ये अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि इकडे म्हणजे पालखीची ओटी वगैरे मम्मीने भरली. आणि पालखीच्या खाली म्हणजे बसायला, पालखीला देवाला बसायला खाली चटई चादर वगैरे अंतरली जाते, त्याच्या खाली रांगोळी काढली जाते. आणि मस्त असं पालखी सजून आलेली आहे, बघू शकता मस्त असे. आणि इकडे वाजंत्री पण वाजवत आहे. आणि नंतर आम्ही मग परत पनवेलला येण्यासाठी निघालो. आणि तिथे येताना नाश्ता करण्यासाठी म्हणून, तर कारण दुपारी निघालेलो आणि नाश्ता करायचा होता म्हणून 5:30-6च्या टायमामध्ये आम्ही इकडे पळस पेलास इथे हॉटेल आहे, तर तिथं आम्ही थांबलो. मुलांनी सँडविच घेतलेला, आम्ही मिसळपाव आणि कांदा भजी चहा घेतलेली. आणि मस्त अशी टेस्ट होती, काहीतरी वेगळं म्हणून. तर चहा मस्त होती, मसाला चहा घेतलेली. आणि इथे ईशांचं चाललेलं खाणं, चीज सँडविच मागवलेला, चीज टोस्ट सँडविच. आणि मस्त असं हॉटेल आहे. आणि बिल झाले 495. आणि हा हॉटेल आहे हायवे किंग रेस्टॉरंट. इकडे थांबलेलो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आईस्क्रीम परत खायचं होतं, मग आईस्क्रीम खाल्ली. आणि नंतर मग रिटर्न आलो आम्ही घरी म्हणजे करंजाडेला. आणि मस्त असा हा होळीचा, कोकणातल्या होळीचा हे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि पुढे काही फोटो अटॅच केलेले आहेत ते पण नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हा आमचा सासरचा देव आहे आणि हे माहेरचं देव आहे, हे माहेरचं देव आहे बघू शकताय. आणि इकडे मी दुसऱ्या दिवशीचे फोटो काढलेले. आणि हा होळीचं आहे, होळीच्या दिवशी रात्री हे केलेलं ते मस्त असं. चला बाय बाय, टेक केअर.